आणि आता लोकसभेच्या तयारी संदर्भातल्या पाहूया टॉप 9 बातम्या। लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। निवडणूक तयारीची पाहणीसाठी उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्यावर। सर्वप्रथम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा दौरा। मनसेची लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे। अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार। लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटील, बाळा नांदगावकर यांच्यासह वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची नावं चर्चेत। महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित। वंचित सोबत अंतिम टप्प्यामध्ये चर्चा सुरू। संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी अत्यंत सकारात्मक। यावेळी कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही, राऊतांचा टोला। महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष नाराज। बच्चू कडूंची माहिती। कुणाला किती जागा देणार भाजपनं स्पष्ट करण्याचीही मागणी। सगळेच आपल्या सोबत असं गृहीत धरून भाजपचं काम। शिंदेंनी घटक पक्षांची चर्चा करूनच राज्याचा दौरा करण्याचंही वक्तव्य। नवनीत राणा 6 महिन्यांमध्ये जेलमध्ये जाणार। सध्या राणा मुलुंड कोर्टामध्ये घिरट्या घालतायत प्रकाश आंबेडकरांचं भाकीत। यंदा कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। तर रोख कुणाकडे राऊतांनी सांगावं, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। लोकसभेसाठी विदर्भातील उमेदवार निश्चित नाही। सुनील महाराज यांच्या दाव्यावर खासदार विनायक राऊतांचं स्पष्टीकरण। यवतमाळ आणि वाशिममधून भावना गवळी यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आपण लढणार, सुनील महाराजांनी दावा केला होता। शिरूर लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आणि भाजप आग्रही। भाजपकडून महेश लांडगे यांचं नाव आघाडीवर, तर आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंची राजगुरुनगरमध्ये सभा। विदर्भामध्ये 10 पैकी 3 लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी। दादा लवकरच या मतदारसंघामध्ये सभा घेणार, मी गडचिरोली लोकसभा लढवण्यास तयार, आत्राम यांनी व्यक्त केली इच्छा।